जाहीर झालेला आहे आणि 12वीच्या निकालामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 13,19,754 विद्यार्थी हे 12वीच्या परीक्षेला बसले होते आणि त्यातील 13,14,965 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. याचा अर्थ आहे की मागच्या वर्षी 12,81,712 विद्यार्थी हे मागच्या वर्षी उत्तीर्ण झाले होते. त्याच्यामध्ये 33,908 विद्यार्थी यांची वाढ झालेली आहे आणि तशा पद्धतीचा निकाल काल बोर्डानं जाहीर केलेला आहे. याची आकडेवारी कदाचित आपल्याला मिळाली असेल की पुणे विद्यापीठामध्ये 2,30,767 विद्यार्थी पास झाले. नागपूर विद्यापीठामध्ये 1,40,325 विद्यार्थी पास झालेले उत्तीर्ण झालेले आहेत. औरंगाबादमध्ये 1,45,760 विद्यार्थी पास झालेले आहेत. मुंबई बोर्डामध्ये 2,93,479, कोल्हापूरमध्ये 1,17,317, अमरावतीमध्ये 1,31,166, नाशिकमध्ये 1,51,173, लातूरमध्ये 77,646, कोकणमध्ये 27,332 असे एकूण 13,14,965 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. मागेच मी असं सांगितलं होतं की ज्या दिवशी 12वीचा निकाल लागेल त्याच्या पुढच्या 24 तासात आमच्या कुलगुरूंबरोबर बैठका होतील आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या संदर्भामध्ये आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या संदर्भामध्ये नक्की CETचं धोरण काय असणार आहे अशा पद्धतीची आमची विभागाची भूमिका आम्ही जाहीर करू. यामध्ये एक महत्त्वाची जी शंका विद्यार्थ्यांची आहे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची आहे की 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वीच्या प्रवेशासाठी जशी CET देण्यात आली तशा पद्धतीची CET ही जे आपले नॉन प्रोफेशनल कोर्स पारंपरिक आपले कोर्सेस जे आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्सला हे देणार आहात का अशी एक विद्यार्थ्यांची शंका होती. अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनं दिलेली आहेत की ही CET आपण घेऊ नये कारण 12वीचा निकाल जो लागला आहे त्याच्यानंतर CET आपल्याला जर करायची झाली तर किमान 2 ते 2.5 महिने लागू शकतात अशा पद्धतीची एक शंका आणि ती होणार आहे की नाही याच्यावर संभ्रम होतं. तर आज मी माझ्या विभागामार्फत कुलगुरूंची जी बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही निर्णय घेतलेला आहे की 12वीच्या बोर्डाचा निकाल जो लागलेला आहे त्याच्यावरच उद्यापासून ॲडमिशन ह्या आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे पारंपरिक अभ्यासक्रम जे आहेत त्यांच्या सुरू होतील. आणि दुसरी जी शंका आहे की विद्यार्थ्यांची संख्या जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये विद्यापीठांना आजच आम्ही सूचना केलेल्या आहेत की आवश्यकतेनुसार जर तुकड्यांची वाढ पाहिजे असेल, विद्यार्थ्यांच्या संख्येची वाढ पाहिजे असेल तर तात्काळ 31 तारखेच्या अगोदर आमच्याकडे शासनाकडे प्रस्ताव सादर करावे. परंतु एकही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी विद्यापीठानं घेतली पाहिजे अशा स्पष्ट सूचना आज आमच्या विभागानं घेतलेल्या कुलगुरूंच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पुन्हा एकदा मला सांगितलं पाहिजे की जी ऑटोनॉमी असलेली कॉलेजेस आहेत त्यांना देखील आम्ही सूचना अशी केलेली आहे की तुम्हाला जर तुमच्या पद्धतीच्या CET ज्या दरवर्षी ते घेतात त्या घ्यायच्या असतील तर उद्याच आम्ही त्यांना आदेश एक निर्गमित करतोय की त्यांचा कालावधी ठरला पाहिजे आणि त्या CETमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही म्हणजे कालावधी वाढल्यामुळं याची दक्षता देखील ऑटोनॉमी असलेल्या लोकांनी घेतली पाहिजे. आता नॉन ऑटोनॉमी असलेली कॉलेजेस देखील काही ठिकाणी CET घेण्याचा प्रयत्न करतात परंतु या वर्षासाठी नॉन ऑटोनॉमी असलेल्या प्रत्येक कॉलेजेसनं बोर्डाच्या निकालावरच ॲडमिशन केल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना आम्ही उद्या या सगळ्या कॉलेजेसना देतोय आणि त्याच्यावर सगळ्या कुलगुरूंचं एकमत झालेलं आहे. आता दुसरा मुद्दा राहतो की नॉन प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याच्या CETचं नक्की काय होणार आहे. तर ते देखील पूर्वी आम्ही सांगितलं होतं की 12वीचा निकाल लागल्यानंतर टेंटेटिव्ह टाइम टेबल या सगळ्या CETच्या एक्झामचं आम्ही जाहीर करू. मॅनेजमेंट असेल, कम्प्युटर ॲप्लिकेशन असेल, आर्किटेक्चर असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा PG मॅनेजमेंट असेल या ज्या CET एक्झाम घ्यायच्या त्या 26/8/2021 पासून घेण्याचा निर्णय म्हणजे टेंटेटिव्ह तारीख आम्ही फायनल केलेली आहे. सगळ्यात मोठी परीक्षा जी असते ती 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची असते किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेस सोडून प्रोफेशनल कोर्सेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची असते. त्याचं पहिलं सत्र असणार आहे 4/9/2021 ते 10/9/2021 आणि दुसरं सत्र असणार आहे 14/9/2021 ते 20/9/2021 या 2 सत्रामध्ये 12वी नंतरच्या CET एक्झाम घेण्याचं आमचं प्लॅनिंग आहे.
तर आपल्याला दुसरं देखील माहीत असेल की संख्या कमी असलेले जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये BA BEd आहे, BSc BEd आहे, एकत्र BEdचे कोर्सेस आहेत, फिजिकल एज्युकेशन आहे, मास्टर इन एज्युकेशन आहे. या सगळ्या CETच्या एक्झाम या 26/8/2021 पासून सुरू होतील. त्याच्यानंतरची जी सगळ्यांना शंका असते की LLBची 5 वर्ष, LLBची 3 वर्ष आणि रेग्युलर BEd या ज्या CETच्या एक्झाम आहेत त्या 16/9/2021 पासून सुरू होतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ही CET एक्झाम घेत असताना सेंटर जास्त वाढवायची अशा ज्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या. मागच्या वर्षी आम्ही 250 सेंटरपर्यंत पोहोचलो होतो, पण यावर्षी महाराष्ट्रामध्ये 350 ते 450 सेंटर्स CETची असावी अशा पद्धतीचं प्लॅनिंग आमचा विभाग करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. आता ह्या CETच्या एक्झाम होताना आम्ही तारीख आज नक्की जाहीर केलेल्या आहेत, परंतु कोविडची पार्श्वभूमी काय आहे ही देखील माहिती प्रत्येक युनिव्हर्सिटीनं आमच्या संचालकांना दिली पाहिजे अशा पद्धतीचा एक निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला की पुढचं अकॅडमिक इयर सुरू करताना जिल्ह्याची कोविडची पार्श्वभूमी बघून किती टक्क्यावर फिजिकली कॉलेजेस सुरू करता येतात याचा निर्णय 8 दिवसामध्ये आम्ही घेणार आहोत. 8 दिवसामध्ये 2 संचालकांना जिल्ह्याच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यापीठांशी बोलण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि पुढचं अकॅडमिक इयर जे UGCनं आम्हाला आखून दिलेलं आहे त्या अकॅडमिक इयरला स्टिकअप राहून आमचं सगळं कामकाज सुरू होणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ज्या ऑनलाईन एक्झाम दिल्या आहेत त्या ऑनलाईन एक्झामचे रिझल्ट येत्या 15-20 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये लागतील. पण पुढच्या वर्ष अकॅडमिक इयर हे फिजिकली सुरू व्हावं या सूचना आम्ही आज कुलगुरूंना केलेल्या आहेत. तशा पद्धतीच्या कारवाई देखील त्यांनी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कोकणची परिस्थिती कोविडमध्ये जर वेगळी असेल तर त्याला कॉलेजेस सुरू करायला निकष वेगळे असतील. मुंबईची कोविडची परिस्थिती वेगळी असेल तर त्याला निकष वेगळे असतील. पुण्याची वेगळी असेल तर पुण्याला निकष वेगळे असतील. 13ही विद्यापीठामधले जे जिल्हे आहेत, मला असं वाटतं की विद्यापीठामधल्या जिल्ह्यांना देखील कॉलेजेस सुरू करताना वेगवेगळे निकष हे लावावे लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी विद्यापीठानं जिल्हाधिकाऱ्यांशी, तिथल्या कमिशनरशी बोलावं, आमच्या दोन्ही संचालकांशी बोलावं. परंतु पुढचं अकॅडमिक इयर आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये फिजिकली सुरू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं करता आलं त्याच्यासाठी मग CSR असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा विद्यापीठाचा आपत्कालीन निधी असेल, या सगळ्या एकत्र करून जर काही प्रमाणात आम्ही विद्यापीठ स्तरावर वॅक्सिनेशन करू शकलो तर लवकरात लवकर ही कॉलेजेस सुरू होतील आणि तो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शुल्क कपातीवर आपण निर्णय घेतला होता 15%, त्याचं इम्प्लिमेंटेशन आता यावर्षी लगेच कसं होणार आहे? 15% शुल्क माफीचा निर्णय जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कॅबिनेटनं घेतलेला निर्णय आहे. माझ्या विभागाचा निर्णय शुल्क माफीचा हा 3 टप्प्यामध्ये होतो. मी ऑलरेडी आपल्याशी अनेक वेळा बोललोय. 2 टप्प्याचा जो आहे तो आम्ही ऑलरेडी कमी केलेली आहे. जी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याची फी या वर्षासाठी 16,250 रुपयांना आपण कमी केलेली आहे. विद्यापीठाला संलग्न असलेली अनुदानित आणि विना अनुदानित जी कॉलेजेस आहेत त्यांची देखील फी कमी करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्याची टीचिंग फी सोडून उर्वरित जी फी आहे त्याच्यामध्ये मग जिमखाना फी असेल, जिमखाना फी आपण 100% रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी फी असेल तर आपण 50% घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. ग्रंथालय फी असेल तर 50% घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये पण शंका एक निर्माण केली की ह्या 50% काय, तर जो ई लायब्ररी चालू आहे कॉलेजेसचा त्यांना देखील खर्च येतो. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल जरी चालू नसली तरी प्रॅक्टिकल ओरली कशा पद्धतीनं करायची यासाठी प्रत्येक कॉलेजमधनं काही प्रयत्न होतात. त्याच्यासाठी आपण ते 50%वर ठेवलं. परंतु अश्वमेध फी असेल, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील, NSSचे कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर जिमखाना फी असेल, ज्या ज्या गोष्टीचा वापर विद्यार्थ्यांनी केलेला नाही अशा सगळ्या फी रद्द करण्याचा निर्णय हा विद्यापीठाच्या स्तरावर आपण घेतलेला आहे. दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की ज्यांचे पालक या कोविडमध्ये मयत झालेले आहेत त्यांची पूर्ण फी त्यांचं एज्युकेशन संपेपर्यंत माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे आणि तशा सूचना विद्यापीठांना दिलेल्या आहेत. आणि चौथा जो भाग राहतो तो म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसचं नक्की काय होणार आहे. आता FRAची कमिटी स्थापन केलेली आहे. FRA त्यांच्या पद्धतीनं काम करते. आणि आपल्याला माहिती असेल की 8 दिवसापूर्वी ज्यावेळी हा 15% शालेय शिक्षण विभागाचा निर्णय झाला त्याच धर्तीवर एक कमिटी चिंतामणी जोशी म्हणून जे आमचे IAS ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोकांची आम्ही स्थापन केली.
येत्या 15 दिवसामध्ये त्याचा अहवाल येईल आणि आम्हाला देखील या वर्षासाठी अकॅडमिक इयरसाठी प्रायव्हेट कॉलेजना देखील काही प्रमाणामध्ये फी शुल्क कमी करण्याच्या इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील. पण किती त्या द्यायच्या आहेत, कशा पद्धतीने द्यायच्या आहेत, हे कमिटी आम्हाला ठरवून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाहीर करू. सर, तुम्ही आता प्रोफेशनल कोर्स बद्दलच्या सीईटी बद्दल जरा पुन्हा एकदा सांगा इंजिनिअरिंगसाठी. प्रोफेशनल कोर्सेसच्या ज्या तारखा आहेत त्याच्यामध्ये 26/8/2021 पासून मॅनेजमेंट, कम्प्युटर ॲप्लिकेशन, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि पीजी हॉटेल मॅनेजमेंट ह्या 26/8/2021 पासून सुरू होतील. मेन जी आता 12वीची एक्झाम झालेली आहे त्याच्यानंतर ज्या सीईटी करायच्या आहेत त्याचं पहिलं सत्र असेल 4/9/2021 ते 10/9/2021 आणि दुसरं सत्र असेल 14/9/2021 ते 20/9/2021. त्याच्यानंतर BA BEd, BSc BEd, BEd MAd, फिजिकल एज्युकेशन आणि मास्टर इन एज्युकेशन ह्या ज्या आहेत त्या 26/8 पासून सुरू होतील आणि LLB 5 वर्ष, LLB 3 वर्ष आणि BEd रेग्युलर ह्या 16/9/2021 पासून सुरू होतील. फक्त ह्या तारखा आता आम्ही टेंटेटिव्ह फायनल केलेल्या आहेत, परंतु कदाचित कोविडच्या परिस्थितीमुळे जर पाठीपुढे कराव्या लागतील तर ते उचित वेळी आम्ही सीईटीशी चर्चा करून सांगू. कालच माझी एका संघटनेबरोबर बैठक झाली प्राध्यापक भरतीच्या संदर्भामध्ये. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्राध्यापक भरती करायचीच नाही असं महाविकास आघाडीच्या सरकारचं धोरण नाही. प्राध्यापक भरती ही नक्की महाविकास आघाडीच्या सरकारला करायची आहे. परंतु मागच्या वेळी जेव्हा मी पुण्यामध्ये आलो होतो, प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ते पुराचा कुठेही लवलेश नव्हता आणि त्याच्यानंतर ज्यावेळी फाईल फायनान्सकडे गेली त्यावेळी फायनान्सनं आम्हाला असं सांगितलं की भरती नक्की करायची आहे, परंतु थोडा कालावधी आपण थांबूया. परंतु प्राध्यापकांची भरती महाविकास आघाडीचं सरकार नक्की सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय त्या कुठच्याही गैरसमजाला प्राध्यापकांनी म्हणजे जे आता नवीन प्राध्यापक होणार आहेत त्यांनी बळी पडू नये हे माझं आवाहन आहे. सर, कधी पण काय, कारण भरपूरदा तुम्ही म्हटलं आम्ही बातम्या छापल्या त्याच्या, पण नक्की कधी होणार आहे? प्राध्यापक भरती बंदच आहे असं कुठेही चित्र नाही. म्हणजे आपण थोडा याचा पण अभ्यास केला पाहिजे की सरकार ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं त्यावेळी हायपॉवर कमिटीनं 4,300 भरती करावी असं सांगितलेलं होतं. म्हणजे जे काय आक्षेप घेतले जातात ते किती चुकीचे आहे त्याचा देखील मला खुलासा करायचा आहे. छोटा संवर्ग जो मंजूर केला होता मागच्या सरकारनं तो अचानक रद्द केला. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत तो आम्ही जाहीर केला आणि 4,300 पैकी जवळजवळ 1,600 ते 1,700 प्राध्यापक हे आम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये भरलेले आहेत. म्हणजे जी भरती चालूच नाही किंवा भरती करणारच नाहीत हे जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याचं हे उत्तर आहे. आता हायपॉवर कमिटीनं जे सांगितलं की उर्वरित 3,074 लोकांची करा, ती आपल्याला करायचीच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आपण जे सांगितलं की त्याच्या अगोदर आपण संविधानात्मक पदं भरली जी विद्यापीठामध्ये रजिस्टर नव्हते, विद्यापीठामध्ये अजून कुलगुरू देखील नाही आहेत, काही ठिकाणी त्यांच्या कमिट्या होत आहेत, पण संविधानात्मक पदं जी भरण्याची प्रक्रिया गेली कित्येक वर्ष चालू होती त्याला देखील आपण मंजुरी दिली. त्याच्यामुळं शासनावर आर्थिक भार घ्यायचाच नाही असं काही शासनाचं म्हणणं नाही, पण शासनाच्या तिजोरीकडे बघितल्यानंतर सध्या या भरतीसाठी थांबावं लागेल एवढंच बेसिकली आम्हाला फायनान्सनं सांगितलेलं आहे. पण ही भरती सुरू होणार आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. 12वी सायन्स नंतर जो नॉर्मल डिप्लोमा आहे तेव्हा नॉर्मली सीईटी नसते, 12वीच्या मार्क्स प्रवेश, यावर्षी काय होणार? नाही, मागच्या वर्षी ज्या कोर्सेसना सीईटी नव्हती त्या कोर्सेसना या वर्षी देखील सीईटी असणार नाही. वर्षानुवर्ष सीईटी आणि नियमामध्ये ज्या कोर्सेसच्या सीईटी घ्यायच्या आहेत त्या सीईटीच्या एक्झाम या शेड्यूलमध्ये आहेत, बाकी कुठच्याही सीईटीच्या एक्झाम या शेड्यूलमध्ये नाही. मागच्या इथल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी असं सांगितलं होतं, विद्यार्थ्यांनी तशी लेखी स्वरूपाची तक्रार जर माझ्या विभागाकडे केली, संचालकांकडे केली तर अशा पद्धतीनं अपवादात्मक संस्था चालक जर वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, मला असं वाटतं की
मग एखादं प्रकरण तरी आलं पाहिजे ना. एखादं प्रकरण जर समोर आलं आणि त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर आम्ही सुमोटो कारवाई करू. पण जोपर्यंत प्रकरणच येत नाही किंवा प्रकरणाची तक्रार होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील मी सांगितलं की कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत अशा पद्धतीचेच निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फीच्या बाबतीमध्ये फी भरली पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण या परिस्थितीमध्ये जर फी भरलेली नसेल आणि त्यांची कुठली तरी संस्था शैक्षणिक नुकसान करणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. हे या विभागाचा प्रमुख म्हणून माझं देखील मत आहे. सर, गेल्या वर्षीपर्यंत आर्किटेक्चर परीक्षा आणि नाटा आणि जेई मेन आर्किटेक्चर विभाग ह्या दोन्ही परीक्षा होत्या. पण आता 4 दिवसाआधी निर्णय आला आहे की फक्त नाटाच अनिवार्य राहणार आहे आर्किटेक्चर. आता विद्यार्थ्यांनी याच्या आधी जेईचे सगळ्यांनी भरले, आता नाटा परीक्षा परत द्यायची. एका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी 2-2 परीक्षा द्यायच्या का महाराष्ट्रात? काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या देखील मागण्या आहेत की जेई बरोबर ही देखील परीक्षा घेतली पाहिजे, ह्या देखील मागण्या आहेत. परंतु ज्यावेळी आता जेई का घ्यायची नाही किंवा नाटाच का द्यायची ह्याच्यामध्ये देखील प्रचंड आपल्याला देखील माहिती आहे 3-4 वर्ष हे सगळं चालू होतं आणि त्याच्यामध्ये तिथल्या संचालकांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण कालच माझी त्या देखील संचालकांची चर्चा झाली की एखादी परीक्षा ही नव्यानं देऊन जर विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार असेल आणि जेईवरच आपल्याला मागच्या वर्षीसारखं चालणार असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करावा. पूर्ण अभ्यास करून तो अहवाल माझ्याकडे द्यावा. उद्या किंवा परवा त्या बाबतीत देखील आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. दोन्हीपैकी कुठली एक एक्झाम चालेल? नाही, दोन्हीपैकी एक नाही. काल जो त्याने निर्णय घेतलाय की नव्यानं एक्झाम ही दिली पाहिजे त्याच्यावर मी त्यांना असं सांगितलंय की त्या संचालकांचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांकडनं ह्या मागण्या आहेत. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात असं सांगितलेलं आहे. पण मी मुंबईमध्ये नसल्यामुळे मला ती काल खात्री करता आलेली नाही. तर उद्या मी त्यांना सांगितले या संदर्भातली सगळी कागदपत्र प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण आणि मंत्री म्हणून मला राज्यमंत्र्यांना ही दाखवावी. आमची खात्री करून द्यावी की विद्यार्थ्यांची मागणी आहे. नसेल तर पूर्वी पद्धतीनं पॅटर्न आपल्याला राबवता येतो का याचा निर्णय देखील उद्या आम्ही घेणार आहोत. सर, एक प्रश्न असा होता की आता तुम्ही म्हणलं जे एक्झाम बाबत, तर ती एक्झाम ऑफलाईन घेणार का ऑनलाईन? ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम असेल पण सेंटरवर जाऊन द्यावी लागेल. बाकीच्या परीक्षा अशा आहेत की बाकीच्या परीक्षा तुम्हाला 8-8, 10-10 दिवस सलग येऊन एक्झाम सेंटरला द्याव्या लागतात आणि त्यांची पर्टिक्युलर काही सेंटर्स असतात. सीईटीची सेंटर्स आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी जर ते सेंटर झालं तर कमी विद्यार्थी त्या सेंटरला एकच दिवस येतील. त्यांची पूर्ण कोविडची आम्ही सुरक्षितता सांभाळून आम्ही त्यांना एक्झामला त्या ठिकाणी बसू शकतो. ऑनलाईन एक्झाम आहे हा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे. ऑनलाईन म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं वाटतं की सीईटीची एक्झाम देखील घरात बसून द्यायची आहे. तर सीईटीची एक्झाम ही ऑनलाईन आहे पण सेंटरवर जाऊन द्यायची आहे. विद्यापीठ कायद्यासाठी सुप्रीम कोर्टाची कमिटी नेमली, काय बोलायचं? विद्यापीठ कायदा म्हणजे तो म्हणजे सुधारण्यासाठी असं मी म्हणणार नाही. 2016 जो पण 2016च्या कायद्यामध्ये काही बदल करून जर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अजून वाढवता आली तर त्याच्यासाठी सुखदेव थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे. त्याचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्याच 9 तारखेला माझी आणि त्या कमिटीची बैठक आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातील सगळे ज्येष्ठ मंत्री जे आहेत ज्यांनी उच्च व तंत्र शिक्षण पूर्वी देखील सांभाळलेले असे माजी मंत्री आहेत यांच्यासमोर त्यांचं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही त्या अहवाल स्वीकारायचा, किती टक्क्याने स्वीकारायचा, काय करायचं याच्यावर निर्णय होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाऊ. पुणे विद्यापीठाची विद्यापीठ खंडाची रचना बरीच कमी झाली आहे. ती कशामुळे कमी झाली या संदर्भात चौकशी होणार नाही, हा प्रश्न परत मी विचारला तर विद्यापीठामध्ये मी हस्तक्षेप करतो असं होईल. पण मी माहिती घेईन विद्यापीठाची रक्कम कशामुळे कमी झाली, काय झाली माहिती मी नक्की घेईन. विद्यापीठा असं म्हणते की 140 कोटी रुपये सरकारकडून आम्हाला येणार आहे. तुमच्या जनता दरबारमध्ये मागे तो एक मुद्दा आला होता तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की त्याच्याबाबत कारवाई करू. त्याला 2-1 महिने झाले. त्याच्याबाबत देखील मी कारवाई केली. कदाचित विद्यापीठानं हे सांगायचं राहिलं असेल, विद्यापीठ चे काही अधिकारी गडबडीमध्ये असतात म्हणून त्यांच्याकडनं राहिलं असेल. त्याच्यानंतर मी स्वतः विद्यापीठामध्ये येऊन बैठक घेतली. माझ्याबरोबर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक होते. त्यांनी सांगितलं की 140 कोटीचं बायफर्केशन कधी प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत त्याचे पुरावे द्या. त्याच्यानंतर तिथं जी काय आम्हाला माहिती मिळाली की ते तारीख वेगळी सांगत होते, संचालक तारीख वेगळी सांगत होते, याच्यामध्ये प्रचंड कॉन्ट्रोवर्सी होती.
नंतर त्यांना असं सांगितलेलं की पहिलं संचालक आणि तुम्ही एकत्र बसून तुमचे प्रस्ताव कधी आलेत ते फायनल करा. कदाचित कोविडच्या मुळे कदाचित त्यांना म्हणजे सवड मिळाली नसेल माझ्याकडे ते कागदपत्र पाठवायला, पण 140 कोटी त्यांनी बाकी काढली म्हणून शासन देणं आहे याचा म्हणजे थोडं टॅली झालं पाहिजे ना. आणि जे काही शासन पैसे देणार असेल ते आपण देऊ त्यांना, पण ते नक्की प्रोसिजरप्रमाणे प्रस्ताव आला पाहिजे, कुठचे पैसे आहेत, कशा पद्धतीचे राहिले आहेत हे शासनाला कळवणं किंवा सांगणं ही त्यांची जबाबदारी आहे. राज्यात ज्या ठिकाणी राज्य किंवा संघ याच्या संबंधित संघटनांच्या लोकांचा प्रभाव ज्या विद्यापीठामध्ये आहे त्या विद्यापीठामध्ये असे सरकार विरुद्ध विद्यापीठ असं काही होते असं दिसतंय का? मला नाही वाटत की सरकार विरुद्ध विद्यापीठ आहे असं, कारण शेवटी विद्यापीठ ही स्थापन जी झालेली आहे तुमच्या बोलण्यात पण आता ते ही शासनानं नाही. मी साहेब असं नाही कुठं बोललो. मला विद्यापीठांच्या कुलगुरूंबद्दल प्रचंड आदर आहे, चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. माझं फक्त म्हणणं असं आहे की शासन आणि विद्यापीठ हे एकत्र चाललं पाहिजे, त्या पद्धतीनं आम्ही तो चालवण्याचा प्रयत्न करतोय. पण मगाशी जो आता प्रश्न विचारला की विद्यापीठाचा ओन फंड कमी झालेला आहे, आता तो कमी झाला तर ते विचारण्याचे अधिकार शासनाला आहेत की नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शासनाच्या ॲक्टप्रमाणे, युनिव्हर्सिटीच्या ॲक्टप्रमाणे सगळं माहिती आहे. पण त्याच्यावर मी एखादं वक्तव्य केलं तर उद्या परत कोणतरी असे आमचे मित्रवर्य जे आहेत ते सुरुवात करणार की मी विद्यापीठाच्या कामामध्ये हस्तक्षेप करतो. तर माझं त्याच्यामधलं म्हणणं आहे किंवा 140 कोटीच्या वरचं देखील म्हणणं आहे की जर आमचे संचालक सांगत असतील की आमच्याकडे कागदपत्रच आलेली नाही किंवा कागदपत्र सबमिट करायला काय वेळ लागला, ह्या काय प्रशासकीय बाबी आहेत, ह्या काय मंत्र्यांपर्यंत येत नाही, तर त्याची परिपूर्तता विद्यापीठानं करावी. त्याच्यावर देखील नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ ना. पुणे विद्यापीठाला एकमेव आपल्या राज्यातलं विद्यापीठ आहे की त्याला इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिडन्सचा दर्जा मिळू शकतो. त्या स्पर्धेत पण आहे जावडेकर तिथले केंद्रीय मंत्री होते मनुष्यबळ, त्यांच्याकडून तर म्हणजे फार आम्हाला वाटलं होतं की होईल झालं. त्यानंतर तुम्ही पण म्हटलं की त्याच्यावर पाठपुरावा करण्यात येईल. त्याला आता ते शेवटच्या टप्प्यात फक्त एक सही राहिली आहे, सही होत नाही. मी अनेक विद्यापीठांचे प्रश्न घेऊन त्याच्यानंतर बाकीचे डेव्हलपमेंटचे प्रश्न घेऊन देखील 1-2 महिन्यापूर्वी केंद्रामध्ये जावडेकर साहेब तरी नव्हते, गडकरी साहेबांची भेट घेतली होती. त्याच्यामध्ये प्रमुख माझा मुद्दा होता की गोंडवाना विद्यापीठ जे आहे, जे फॉरेस्टमध्ये आहे, त्याला ट्रायबल आणि फॉरेस्टचा दर्जा द्यावा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. त्यानंतर पुणा विद्यापीठ ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी विद्यापीठाला मराठी हा बेस होता. त्याच्यामुळं पुणा विद्यापीठामध्ये वेगळ्या पद्धतीनं मराठीचं एक कल्चर वेगळ्या पद्धतीनं अजून कसं निर्माण करता येईल आणि त्याला सेंट्रलची मदत कशी मिळेल या संदर्भात देखील माझी चर्चा झालेली होती. आणि दुसरी मी त्यांना विनंती केली होती की त्यावेळेचे जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या समवेत एक बैठकीचं नियोजन गडकरी साहेबांच्या पुढाकारानं आयोजित व्हावं, आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी बोलवावं आणि नक्की आम्ही आणि विद्यापीठ काम करताना कशा त्रुटी आहेत ह्या समजून घेऊन जर UGCनं निर्णय घेतले किंवा अपेक्स बॉडीनं निर्णय घेतले तर विद्यापीठांना देखील बर्डन येणार नाही आणि शासनाला देखील काम करणं सोपं राहील. पण त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये बदल झाले, काही मंत्र्यांची खाती देखील गेली. मी पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार आहे, मी देखील स्वतः दिल्लीला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला मुद्दा देखील आहे. मी त्याचं उत्तर पण मगाशी दिलंय की आता अकॅडमिक इयर पुढच्या वर्षीचं सुरू करताना फिजिकली वर्ग कसे सुरू होतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि विद्यापीठानं जर तुम्ही जी आता माहिती दिली त्याच्यावर विद्यापीठाला मी आत्ताच ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर विचारलं की तुम्हाला जर वसतिगृह ते सुरू करायचं आहे आणि आपण सगळे कोविडचे निर्णय पाळून, नियम पाळून जर आपण विद्यापीठ वसतिगृह सुरू करणार असू तर त्याला देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण परवानगी द्यायला लावू. पण ते कशा पद्धतीनं ते वसतिगृह वापरणार आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होणार नाही म्हणून कशी प्रिकॉशन घेणार आहेत, तसा प्रस्ताव जर डिझास्टर मॅनेजमेंटच्या महाराष्ट्राच्या अथॉरिटीकडे आला तर मुख्यमंत्री निर्णय घेतील. एक मुद्दा आहे जो आपण त्याचा उल्लेख केला की निर्णय डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी घेते किंवा आम्ही घेतो, ठीक आहे, पण असा एखादा प्रस्ताव तरी विद्यापीठानं पाठवलाय का की आमच्याकडे मुलींचं वसतिगृह आहे, त्या ठिकाणी ते शिकायला येणार आहेत, त्यांची व्यवस्था करून द्या. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत विद्यापीठानं कुठचाही प्रस्ताव शासनाकडे वसतिगृह चालू करा म्हणून आमच्याकडे पाठवलेलं नाही. राज्यपालांच्या संदर्भात राज्यपालांचे या आठवड्यात मला पुढच्या आठवड्यात काही विद्यापीठांच्या आढावा बैठकीचा दौरा आहे. त्याच्यात काही जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा आढावा बैठक त्यांनी घेतली. त्याच्या संदर्भात नवाब मलिकांनी काल आक्षेप नोंदवलेला. तुमचा पूर्वी त्या संदर्भानं त्यांच्याशी संबंध आला होता, तर नेमकं काय वाटतं तुम्हाला? राज्यपालांनी
विद्यापीठाचं ठीक आहे पण एकूण महसूल विभागातल्या बैठका घ्याव्या. राज्यपाल महोदयांना विद्यापीठाचे कुलपती असल्यामुळे विद्यापीठामध्ये जाण्याचा अधिकार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंना मला देखील मंत्री म्हणून बोलवण्याचा अधिकार आहे. पण मला आठवतं, मी त्यावेळी राजकारणामध्ये नव्हतो, पण PC जनरल साहेब जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळी असे सांगायचे की ते नियमाच्या बाहेर काही करायचे नाहीत. म्हणून काल मी देखील त्याचा अभ्यास केला. राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर जिल्ह्याचा आढावा घेणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पदाचा तो कमीपणा आहे. कारण ते राज्यपाल आहे. राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांना राजभवनावर पण बोलू शकतात, सह्याद्रीवर पण मिटिंग लावू शकतात, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये बोलू शकतात, त्यांच्याशी चर्चा करू शकतात. पण माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये राज्यपाल महोदय एखाद्या जिल्ह्यामध्ये जात आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन विकासात्मक गोष्टीचा आढावा घेत आहेत. हे महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून आजच मी आपल्या माध्यमातून परत वाचलं की त्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये काहीतरी बदल केला. थँक्यू.